नमस्कार मंडळी, मी प्रियांका पाटील, टेक तडका 24/7 वरून. आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे, म्हणजे एकदम हटके. विचार करा, अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने नुकतंच ब्लू स्काय या प्लॅटफॉर्मवर एंट्री केली आहे आणि नुसती एंट्री नाही, तर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. म्हणजे काय केलंय? तर स्वतःचे ट्रम्पचे थ्रोबॅक व्हिडिओज आणि मीम्सचा एक हायलाइट रील पोस्ट केलाय. सोबत लिहिलंय, काय चाललंय ब्लू स्काय? आम्हाला वाटलं तुम्ही आमचे काही बेस्ट क्षण मिस केले असतील म्हणून हे तुमच्यासाठी. म्हणजे पूर्ण इग्नोर करणं शक्यच नाही. पण गंमत इथेच थांबत नाही. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी, कॉमर्स, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे तब्बल 7 सरकारी एजन्सीजनी पण अकाउंट्स उघडलेत आणि लगेच डेमोक्रॅट्सवर टीका करायला सुरुवात केली आहे, खास करून चालू असलेल्या गव्हर्नमेंट शटडाऊनवरून. अगदी चेष्टामस्करीच्या टोनमध्ये. पण लॉ एक्सपर्ट्स म्हणतात की हे बजेटच्या नियमांनुसार म्हणजे हॅच ॲक्टनुसार चुकीचं असू शकतं. म्हणजे एका बाजूला चेष्टा तर दुसऱ्या बाजूला कायद्याचं उल्लंघन. आणि ब्लू स्काय युजर्स, देवाने त्यांना जीभ दिली आहे, म्हणजे कीबोर्ड दिलाय. लगेच रिप्लाय यायला सुरुवात झाली. ट्रम्प आणि जेफ्री ॲप्स्टाईन कनेक्शनबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागले. द ओनियनचे सीईओ तर म्हणाले की हे लोक इथे का आलेत, कारण ते लोकांना कंट्रोल करू शकत नाहीत आणि हे त्यांना वेडं करतंय. त्यावर अनेक फेमस अकाउंट्सनी युजर्सना फक्त ब्लॉक आणि मूव्ह ऑन करायला सांगितलंय. म्हणजे केओस इज अ लॅडर असं म्हणत अनेक जण तर चक्क व्हाईट हाऊस अकाउंटला ब्लॉक करण्यात धन्यता मानत आहेत. आणि रिझल्ट? अवघ्या 48 तासांत व्हाईट हाऊस हे ब्लू स्कायवर सर्वाधिक ब्लॉक केल्या गेलेल्या अकाउंट्सपैकी एक बनलं आहे. जवळपास 91,000 लोकांनी त्यांना ब्लॉक केलंय, तर फॉलो करणारे फक्त 10,000. एका सरकारी अकाउंटसाठी हे खूपच इंटरेस्टिंग फिगर आहे, नाही का? एकंदरीत हा टेक वर्ल्डमधला एक मजेशीर राजकीय डावपेच वाटतोय. सोशल मीडियावर कंट्रोल हवा असलेल्यांना जिथे कंट्रोल नाही तिथे त्यांना पाठवून काय होतंय हे बघण्याचा हा एक प्रकार आहे. बघूया पुढे काय होतंय. मी प्रियंका पाटील, टेक तडका 24/7 साठी भेटूया पुढच्या अपडेटसोबत. नॉट्स.